महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केलेला आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संकरित गायी, बैल, रेडा यांचाही समावेश आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्याला जी जनावरं निरुपयोगी आहेत, विशेषतः संकरित जनावरं, ती शेतीच्या कामाची नाही आहे, ती भरपूर खातात, रेडा कामाचा नाही आहे, त्याचं नेमकं करायचं काय? आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकड जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावरं खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे। आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनंच दिलेली आहे, ती काय बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत। आणि असं असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातोय, हे बरोबर नाही आहे। आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकूम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तलखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नये, पोलिसांनी सुद्धा अडवू नये, अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं।